नमस्कार मंडळी, प्रीताज किचनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। तर मंडळी, आज आपण अशी रेसिपी बघणार आहोत जी रेसिपी बघितली की तोंडाला पाणी सुटते आणि पटकन अशी करावीशी वाटते। तर ही रेसिपी अशी आहे जी प्रत्येकाला आवडते, लहानापासून मोठ्यापासून सर्वांना आवडते। तर मंडळी, आज आपण करणार आहोत चटपटीत असा वडापाव। तर वडापाव करण्यासाठी मंडळी इथे मी अर्धा किलो बटाटा घेतलेला आहे आणि बटाटा आपल्याला मॅश करून घ्यायचा आहे। बटाटा मी उकडून घेतलेला होता आणि तो आता आपण मॅश करून घेतलेला आहे। तर आता याच्यासाठी लागणार आपण ठेचा तयार करणार आहोत। तर ठेचा तयार करण्यासाठी इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये 1-2-3 हिरवी मिरची घेतलेली आहे आणि 10-12 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, एक आल्याचा तुकडा घेतलेला आहे आणि कढीपत्ता टाकलेला आहे। कढीपत्ता टाकल्याने वडापावचा जो ठेचा आहे तो एकदम चवीला लागतो आणि वडा देखील छान होतो। तर मंडळी आपण वडापाव तयार करण्यासाठी इथे पीठ तयार करणार आहोत। तर इथे मी 3 ते 4 चमचे मोठे चमचे बेसन पीठ घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये ओवा टाकलेला आहे, चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि 1 चिमटभर नुसता आपल्याला सोडा टाकायचा आहे। सोडा जास्त टाकायचा नाही, बेकिंग सोडा वापरलेला आहे मी। आणि इथे नंतर गरजेनुसार पाणी ॲड करायचं आहे। पाणी एकदम ॲड करायचं नाही, पाणी एकदम ॲड केलं तर पिठाच्या गाठी होण्याची शक्यता असते। तर पीठ आपलं व्यवस्थित पाणी ओतून मिक्स करून झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी थोडीशी हळद टाकलेली आहे आणि पिठाची कन्सिस्टन्सी आपल्याला अशा प्रकारे ठेवायची आहे। तर मंडळी, आता आपण वड्यासाठी लागणारी जी चटणी आहे, लाल चटणी, ती करून घेणार आहोत। तर इथे मी कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं आणि आता तेल तापल्यानंतर त्याच्यामध्ये आपण जे वड्यासाठी पीठ भिजवलेलं होतं त्याची चटणी करणार आहोत। एकदम टेस्टी लागते मंडळी। तर अशा प्रकारे वड्यासाठी लागणारी चटणी तुम्ही करून बघा, तुम्हाला देखील आवडेल। आणि मंडळी, व्हिडिओ स्किप करू नका। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। तर मंडळी, चला आता आपले हे तळून झालेलं आहे, तर आपण हे थंड करून घेऊया। आणि हे थंड झालेलं आहे तर इथे आपल्याला हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आहे जे आपण पीठ तळून घेतलेलं होतं। त्याच्यानंतर 3-4 लसणाच्या पाकळ्या, चवीनुसार मीठ, रेड चिली पावडर चिमटभर आणि थोडासा कढीपत्ता टाकायचा आहे। कढीपत्ता तुम्ही ड्राय रोस्ट करून टाकला तरी देखील चालू शकते, मी तसाच टाकला आहे। तसा जरी टाकला तरी देखील छान लागते। तर इथे आपली लाल चटणी तयार झालेली आहे। आता आपण वड्याची भाजी तयार करून घेऊया। तर वड्याची भाजी करण्यासाठी मी कढईमध्ये छोटासा तेल टाकलेलं आहे, 2 टेबलस्पून। त्याच्यामध्ये जिरे मोहरी टाकलेले आहेत। जिरे मोहरी तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये कढीपत्ता आणि आपण जो ठेचा तयार केलेला होता तो ॲड करायचा आहे। चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि थोडीशी हळद टाकायची आहे। मीठ आपण तेलात टाकल्याने भाजीला मीठ लगेच लागते आणि ते व्यवस्थित पसरले जाते। तर आता इथे मिक्स करून झालेलं आहे। याच्यामध्ये तुम्हाला कोथिंबीर ॲड करायची असली तर तुम्ही कोथिंबीर देखील ॲड करू शकता। आणि आता याचे गोळे असे करायचे। तर इथं आपला बटाटा पूर्णपणे आपल्याला मॅश करून घ्यायचा आहे। बटाटा आपण अजिबात त्याच्यामध्ये थोडासा अखंड असा बटाटा ठेवायचा नाही। आणि आता इथं आपले वडे देखील तयार करून झालेले आहेत। तर मंडळी, आता वडे मी सगळे तयार करून घेतलेले आहेत आणि वडे तयार करून झाल्यानंतर त्याचं मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि आता आपल्याला त्याच्यामध्ये वडे सोडायचे आहेत। तर मंडळी, आता इथे आपले वडे देखील तयार करून झालेले आहेत। तर तुम्ही याला हिरव्या चटणीसोबत आणि आपण केलेल्या चटणीसोबत पावामध्ये घालून तुम्ही खाऊ शकता। तर मंडळी, तुम्हालाही कधी असं होतं का घरात वडा केला तरी पण देखील गाड्यावरचा वडा खाल्ल्याशिवाय वडा खाल्ल्यागत वाटत नाही? मला तर असंच होतं। तर मंडळी, तुम्हाला असं वाटतं का? तर मंडळी, खरं तर घरातला वडा खाल्ल्याने आपण स्वच्छतेने केलेला असतो आणि चांगल्या तेलामध्ये तळलेला असतो। तर शक्यतो करून
हेल्दी म्हणण्यापेक्षा घरातला केलेला म्हटलं तर तो हेल्दीच असणार, त्यामुळे स्वच्छतेतला आहे, त्यामुळे स्वच्छतेने केलेला आहे, त्यामुळे तो हेल्थसाठी आपल्या एकदम चांगला आहे आणि आपण याच्यासाठी तेल देखील चांगलं वापरलं जातं. तर मंडळी, अशा प्रकारे वडा करून बघा, तुम्हाला देखील आवडेल. आणि ही रेसिपी कशी वाटली नक्की सांगा, कमेंट करून नक्की सांगा.